राम राम मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? काय चालू आहे आयुष्यात? खूप दिवस झाले नाही व्लॉग आलेले नाही आहेत ते. हो, कारण मध्ये मला बरं वगैरे नव्हतं, त्याच्यामुळे मी व्लॉग केले नाही. जुने होते काही शूट केलेले ते एडिट केले नाही, त्याच्यामुळे मी काहीच टाकलेलं नाहीये. पण आता आज मी शूट करते. हा टाकणार टाकणार मी अक्षय तृतीयेच्या दिवशी आहे. का बरं ते त्या दिवशीच्या जो इंट्रो करेल त्याच्यात सांगेल मी तुम्हाला की त्या दिवशी का व्लॉग टाकणार आहे ते. पण आज स्पेशल आहे की आम्ही चाललो आहे डोंबिवलीला, म्हणजे जिथे आम्ही आधी राहायचो. माझं जे जुनं घर होतं, जिथे मी लहानपणापासून राहिले, त्या घरी आम्ही चाललोय आज आमच्या. तर म्हटलं परत म्हणजे शूट अक्षय तृतीय व्लॉग जरी अक्षय तृतीयेला लागणार आहे तर त्यावेळेला सुद्धा शूट करता आलं असतं. पण परत मुंबईला आता आमचं लगेच जाणं होईल नाही होईल माहिती नाही, कारण पुढे पावसाळा सुरू होतोय, आधी 1-2 कामं पण आहेत त्याच्यामुळे. सो आज चाललोय तर म्हटलं आज तुम्हाला दाखवूयात की मी जिथे आमचं डोंबिवली शहर, जिथे लहानपणी राहिली माझी शाळा, जे जे काही तुम्हाला दाखवता येईल डोंबिवलीतलं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणून मी आज स्पेशली व्लॉग चालू केलाय, नाहीतर मग मी 19 पासूनच चालू करणार होते. सो आता आमची तयारी वगैरे झाली आहे. रिझर्वेशन झालेलं आहे जातानाचं. येतानाचं काही कन्फर्म नाही आमचं, कारण की रिझर्वेशन अजूनही आम्हाला कन्फर्मेशन आलं. सो आता आमचे रिक्षावाले दादा खाली, रिक्षावाले काका खाली येणार आहेत. आमची तयारी झालेली आहे, माझी झाली, आई समोर बसली, आईची पण तयारी झालेली आहे, सगळं रेडी आहे. आता आम्ही फक्त रिक्षावाल्या काकांची वाट पाहतोय, ते आले की आम्ही निघणार आहे. सो आता आपण नाशिक, रिक्षावाले काका आले, सो आता आपण नाशिक रोड स्टेशनला गेल्यावर भेटूयात. पण त्याआधी आपण करून घेऊयात व्लॉगचा इंट्रो. तर राम राम मंडळी अँड वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू व्लॉग. सो ताई माई अक्का, दादा बहिणी, काका काकू, छोटे छोटे बालगोपाल, आजी आजोबा सगळेजण तुम्ही कसे आहात? आपल्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घ्या, कारण मला तुम्हा सगळ्यांची खूप 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 काळजी आहे. सो आपण निघूयात आता. रिक्षा आलेली आहे तर, आणि आपण नाशिक रोड स्टेशनला गेल्यावर भेटूयात. पण मी निघून नाशिक रोड स्टेशनला पोहोचते, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा की इतक्या दिवसांनी व्लॉग बघून कसं वाटतंय तुम्हाला ते, आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. अँड चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. आपण भेटूयात नाशिक रोड स्टेशनला गेल्यावर. बाय. ठंडा मैंगो जूस,
अदरवाईज सुद्धा जेवढं हिरवं दिसतं आहे जेवढं पांढरं म्हणजे लाल लाल दिसतंय ना सगळी हिरवळ असते पावसामुळे सगळं त्याचा पूर्ण राया घेतो आणि अजून एक बोर्ड आलेला आहे. जेव्हा ही सगळे डोंगर कड्यांमधून सगळे झडवतीत मंदिर ट्रक जाताना दिसते तो रस्ता आहे कसारा घाटाचा आणि जेवढं सगळं तांबडं तांबडं दिसतं तेवढं सगळं जेव्हा हिरवं दिसतं पावसाळ्यामध्ये झडे येत वाहतात डोंगरांना होतं तेव्हा किती सुंदर दिसतं गाईज जस्ट इमॅजिन. आई नुनाची वेळ असते. ती प्रायव्हेट बिल्डिंग आहे, हे गव्हर्नमेंटचं आहे. वडाचं झाड किती छान आहे, सावली बघ किती छान आहे. हे बाबा हो बँक मग ते पुढच्या बिल्डिंगमध्ये आहे. काही जिथे महाराष्ट्र बँक होती आमची जुनी जिथं जायचं होतं आम्हाला ती पण गायब झाली. सगळं सपाट आहे. आणि आम्ही उतरतोय डोंबिवली वेस्टला. सो गाईज फायनली आम्ही आलो आहे डोंबिवलीमध्ये आणि आल्यानंतर धक्क्यावर धक्के बसत आहेत. काही डेव्हलपमेंट झाली आहे म्हणून बसतात आणि काही गोष्टी गायब झाल्या आहेत म्हणून बसत आहेत. आता कोणाला विचारायचं काय करायचं काही माहिती नाही आहे. बघू आता आपल्या शहरात नवीनच आल्यासारखं वाटतं. चला बघू. आई उतरते या एवढ्या पायऱ्या होत आहेत उतरून भेटूयात. कसं आहे ग कसा अय्या हा बरोबर. काही ज्या झाडाच्या मागे ती आहे आमची बिल्डिंग मयूर बिल्डिंग आणि बाजूच्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट चाललंय. चल काहीच ही बघा खालून आमची बिल्डिंग आणि ते टॉप फ्लोअरचं आमचं घर. चला जाऊयात. आणि बायदा आमचं घर आहे 4थ्या मजल्यावर. इतकी प्रगती झाली की दिवसा लाईट लागायला लागली.
दिवसा लाईट लागायला लागली, इतकी प्रगती झाली. ओय खाली पोळी बघ. हा फायनली अजून 4 मजले चढायचे. फायनली काही नाही आलं अजून. चलो आता वर घराच्या इथे जाऊन भेटूया गाईज. 4 मजले चढायचे. ओके. आणि मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत. किल्ली घ्यायची याच्यात बोलते. मजा 4 मजले चढायचे आणि ते पण छोटे छोटे नाही आहेत. आपल्या नाशिकसारख्या पायऱ्या नाही, छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत. कारण आम्ही जेव्हा डोंबिवलीला राहत होतो तेव्हा इथे जे कोणी यायचे आमच्याकडे ते म्हणायचे तुमचा गड चढावा लागतो. 72च पायऱ्या आहेत पण खरंच गडासारखे आहेत. सो आता आमच्या घराची चावी आहे एका काकांकडे, त्यांच्याकडनं चावी घ्यायची आणि मग तिकडनं तडक घरी जायचं. घरी गेल्यानंतर भेटूयात. बोलले ना मी, इतकी प्रगती झाली की दिवसा पण लाईट चालू राहायला लागली. सो आता आपण घरी जाऊन भेटूयात. ओके. कारण माझी तर ठीकच आहे पण आई अलीकडे एवढं चालत नाही, तिचं एवढं चढणं होत नाही. कारण आम्ही पहिल्या मजल्यावर राहत होतो आणि ह्या बिल्डिंगला ही 82 साली बांधलेली, त्यामुळे ह्या बिल्डिंगला लिफ्ट नाही आहे. सो आईचे आत्ताच पाय दुखायला लागलेत, बिचारी पाय ओढून ओढून चढते. सो आपण वर जाऊनच भेटू. ओके. आणि केसांची अवस्था वगैरे वाईट आहे खूप, आय नो. ते पण तुम्हाला सांगते घरी गेलं. बाय. फायनली आम्ही घरी आलो आहे आमच्या घरी आणि आई किल्ली उघडायचा प्रयत्न करते आहे. सो गाईज फायनली आम्ही 4 मजले चढून सगळं आलो आहे आमच्या घरामध्ये डोंबिवलीच्या. आणि मी तुम्हाला आमचं पूर्ण घर दाखवते पण त्याच्या आधी थोडंसं एक हे सांगते की पूर्ण घर म्हणजे थोडंसं असं वरवरचाच लुक दाखवेल. पूर्ण डिटेलमध्ये मी तेव्हा दाखवेल जेव्हा घर रिन्यू होईल. कारण की रेंटला होतं घर, तसं बंद होतं त्याच्यामुळे काय म्हणता येईल त्याला, त्याच्यामुळे थोडंसं जरा खराब झालं आहे. ते काही गोष्टी ज्या रिनोव्हेशनला आल्या आहेत तर त्या रिनोव्हेट करणार आहे. आणि माझं चेहरा असा थोडासा तुम्हाला तेलकट दिसत असेल किंवा केस चंपू दिसत असतील तर काहीच हे मुंबईचा साईड इफेक्ट आहे की घाम खूप येतो मुंबईमध्ये. हे तुम्हाला सगळ्यांना ज्यांना मुंबई माहिती आहे त्यांना हे माहिती आहे की घाम प्रचंड येतो मुंबईमध्ये. आणि मग प्रचंड घाम आला की मग प्रचंड केस चिपकू होतात, चेहऱ्यावरचं सगळं हे निघून जातं. आणि आम्ही आता उन्हात म्हणजे आमचं घर अगदी स्टेशनपासून 5 मिनिटावर आहे पण आमचं एक काम होतं, त्या कामासाठी आम्ही गेलो होतो. तर ते काम करायला मला बरंच लांब चालत जावं लागलं, तिकडनं आम्ही परत आलो. सो या सगळ्यामध्ये घाम आला आहे, हे झालं आहे. आणि आम्ही घरात आहोत आता, लाईट नाही आहे घरामध्ये, त्याच्यामुळे पंखा पण चालू नाही आहे. सो खूप गरम होतं आहे. त्यामुळे तर चिपकू ऑइली घामट चेहरा दिसत असेल तरी मी आत्ता फ्रेश झाले आहे. पण त्यामुळे ते अवॉइड करा. मी तुम्हाला दाखवते आता माझं लहानपणीचं घर, जिथे मी लहानाची मोठी झाले. माझं बर्थ प्लेस नाही म्हणणार मी कारण की माझा जन्म इथला नाही, माझा जन्म घाटकोपरचा आहे. पण मी लहानाची म्हणजे मी 3 महिन्यांची होती. आहे साईला विचारलं, ताई फोनवर बोलते. तिचं झालं की मी 3 महिन्यांची होते तेव्हापासून मी इथे राहते. आणि मी मला वाटतं 25-26 वर्षाची झाले तेव्हा आम्ही नाशिकला शिफ्ट झालो होतो. सो हे माझं काय म्हणता येईल ना त्याला आपण, माझं होमटाऊन आहे हे एकतर. आणि दुसरं माझं जसं आईबाबांचं नाशिक आहे तसं माझं हे होमटाऊन आहे. आणि ही माझी ती प्लेस आहे की जिथे मी खूप एन्जॉय केलं आहे आयुष्य. शाळा कॉलेज सगळं इथेच झालं, ह्या शहरात झालं आहे डोंबिवलीमध्ये. जे डोंबिवलीत राहतात त्या सगळ्यांना माहिती असेल की स्वामी विवेकानंद शाळा आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर मी थंबनेलला फोटो लावला आहे शाळेचा आमच्या. तर ती माझी शाळा होती 10वीपर्यंत मराठी माध्यमाची. आणि त्याच्यानंतर KV पेंढारकर कॉलेज आहे जे आहे डोंबिवली ईस्टला, तर ते माझं कॉलेज होतं. आणि सगळं डोंबिवलीचं शिक्षण झालं आहे माझं, कुठेच काहीच बाहेर नाही. आणि त्यामुळे हे खूप असं आपलं होमली फील येतो इथे आल्यानंतर. आणि थोडासा आईचा आवाज येत असेल बिकॉज शी इज टॉकिंग ऑन फोन. आणि रिकामं आहे घर पूर्ण, त्यामुळे आवाज इको होते. तर मी तुम्हाला सुरुवात एंट्रीपासून दाखवते आईचं फोनवर बोलणं झालं की. आणि माझ्या 2 स्पेशल जागा आहेत जिथे काही खूप साऱ्या आठवणी आहेत आमच्या, तर त्या दाखवणार आहे. आणि आम्ही मागच्या वेळेला आलो होतो तेव्हाही मी व्हिडिओ बनवणार होती खरं म्हणजे, पण मी नाही बनवला कारण तेव्हा मी एवढं कंटिन्युएशनमध्ये ब्लॉग बनवत नव्हते. आताही कंटिन्यू नाही आहे. मार्च महिन्यामध्ये बऱ्याच होळीपासून पुढे ब्लॉग नाही आले कारण
माझी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे. तर आणि तब्येत बरी झाली 15 दिवसांनी, त्यामुळे माझे हात खूप दुखत आहेत गॅसमुळे, की मला त्याचं धरता येत नाही आहे सतत, म्हणून मी सतत कॅमेरा शफल करते. सो आजच्या दिवसासाठी त्याच्यासाठी आय एम सो सॉरी, कारण थोडंसं अजूनही पूर्ण 100% बरं न झाल्यामुळे आणि आता मी एवढा प्रवास करून आलो आहे, बॅग बिग धरून माझे खांदे खूप भरून आलेले आहेत. सो त्यामुळे थोडा कॅमेरा शफल होतो आहे सतत इकडे तिकडे, त्यासाठी आजच्या दिवस सॉरी. तर त्याच्यानंतरही बरं झाल्यानंतर 8-10 दिवसांनी बरी झाली. त्याच्यानंतरसुद्धा खूप विकनेस होता, की फार मला बोलता येत नव्हतं, व्हिडिओ एडिट करता येत नव्हता, शूट करता येत नव्हतं, कारण थोडंसं बघितलं, थोडंसं शूट केलं तर एक तर माझा घसा खूप दुखत होता, कारण मला जास्त बडबड करता येईना. ब्लॉग करायचा तर बडबड करायला पाहिजे ना, मला एंटरटेन करायचं म्हटल्यावर मला काहीतरी माहिती सांगायला पाहिजे. नुसतं असं धरून बोला मुलगासारखा चालणार आहे का? नाही. मग तर त्याच्यामुळे बोलता येत नव्हतं, घसा दुखत होता, खूप घसा दुखत होता, खोकला होता, आवाज बसलेला होता, सर्दी झालेली होती, सगळंच होतं. आणि शूट करूनही उपयोग नव्हता, कारण की माझं डोकं खूप दुखत असल्यामुळे काय व्हायचं, मला व्हिडिओ एडिट करायला, तुम्हाला माहिती वन मॅन आर्मी, शूट मी करणार, एडिट मी करणार, अपलोडही मी करणार, आणि मी 5-10 मिनटापेक्षा जास्त मोबाईलकडे बघू शकत नव्हते, माझं डोकं दुखायला लागायचं. त्यामुळे शूटिंग नॉट पॉसिबल, एडिटिंग नॉट पॉसिबल, अपलोडिंग त्यामुळे नॉट पॉसिबल. म्हणून ही रेस्ट झाली, जी मला वाटतं मी लास्ट ब्लॉग टाकला असेल 8 मार्चच्या आसपास कुठेतरी टाकला असेल तो. खरं तर महिला दिनाचाही ब्लॉग आहे माझ्याकडे, बट मी तो टाकावा का नाही ह्या संभ्रमात आहे. बघेल, जर चांगला निघून आला असेल शॉर्ट तर हे ब्लॉग तर मी नक्की टाकेल तो, नाहीतर नाही टाकणार. पण त्याच्यामुळे मी 8 मार्चपासून सुट्टीच घेतली होती जवळजवळ पूर्ण. नाव आय एम बऱ्यापैकी, मी नाशिकवरून डोंबिवलीला ट्रॅव्हल करून आले, म्हणजे बऱ्यापैकी फाईन आहे. तर त्यामुळे मी आज ब्लॉग सुरू करते आहे. हा ब्लॉग कधी लागणार आहे हे मी ब्लॉगच्या शेवटी सांगते. मी तसे हा तुम्हाला त्या दिवशी दिसेलच, हा तेव्हा का लागणार आहे त्याचंही कारण आहे, जे पण मी सांगेल आजच्याच ब्लॉगमध्ये. सो चला घर दाखव तुम्हाला. मागे थोडं दिसत असेल, पण खूप धूळ आहे, कारण 2 महिने घर बंद होतं. सो धुळीकडे दुर्लक्ष करा. मी माझं छोटं लहानपण जिथे गेलं ते छोटंसं घर इथे दाखवते, आत्ता बघून घ्या. आणि जेव्हा घर रिनोव्हेट होईल त्याच्यानंतर पण दाखवेल, तेव्हासुद्धा नक्की बघा आणि मला तुम्हाला फरक जाणवेल लगेच तो. सो चला मग घर बघूया. सो गाईज, हे आहे आमचं एंट्रन्स गणपती बाप्पा, आणि हा आमचा एंट्रीचा दरवाजा आहे, जो माझ्या 10वीच्या वेळेला आम्ही घर रिनोव्हेट केलं होतं तेव्हा हे लावलेलं होतं. हे दरवाजाची फ्रेम, जी अजून तरी आम्ही इथे नाही तरी सलामत आहे. आणि असं हे आमचं छोटंसं घर. हा हॉल आहे, आणि ही माझी मातोश्री बसलेली आहे, कारण लाईट नाही, काही नाही, पंखा नाही आहे, त्याच्यामुळे काही ऑप्शन नाही. हे आमचं हे घर जे आहे ते 1 RK आहे. आता आम्ही जस्ट आलो, मग त्यामुळे ती रेस्ट करत बसली आहे. आणि हा आहे हॉल, छोटूसा आहे बघा, इकडनं दाखवते. हा हॉल आहे, आणि ही आहे आमची बाल्कनी. आता मी तुम्हाला बाल्कनीची एक गोष्ट सांगते. बाल्कनीची गोष्ट अशी आहे की बाल्कनी बंदिस्त नव्हती, बाहेर फक्त ग्रिल होती लोखंडाची. जनरली आता पण आहे म्हणजे, पण एक जुनी खूप अशी ती जुन्या काळात असायची, अशी एकदम बाल्कनीला अटॅच, हो ना, अशीच होती ना का बाल्कनीला पूर्ण अटॅच. बाल्कनीला पूर्ण अटॅच अशी नुसती ग्रिल असते, तशी आपण आता कसं कुंड्या ठेवायला वगैरे हे करतो तशी नव्हती, पूर्ण उभी होती ग्रिल. आणि स्लायडिंग वगैरे नव्हत्या, इथे पण नव्हत्या, इथे पण खिडकी होती. हा जो तुम्हाला पॅच दिसतो आहे स्लायडिंगचा, इथे पण इथे खिडकी होती पण. आणि काय म्हणतात त्याला, जाळी म्हणजे ग्रिल वगैरे असलेली. पण जेव्हा मी 9वीत 10वीत गेले त्यावेळेला मला एक खोली मिळाली. आता प्रत्येक हे असतं की 1 RK जरी असलं तरी एक अशी खोली असावी की समजा कोणी पाहुणे आले तर आपल्याला बसता यावं, हे करता यावं. म्हणून आम्ही इथे ही स्लायडिंग लावली. आणि ही जी आमची गॅलरी आहे ही अशी बंदिस्त करून घेतली होती की इथे तुम्ही आता जे आत्तापर्यंत 10x10च्या खोलीत किंवा 1 RKमध्ये राहिलेले त्यांना ही गोष्ट खूप चांगली माहिती आहे की आपल्याला आता लेडीज असतात घरामध्ये, हे असतं तर आपल्याला कपडे चेंज करायचे आहेत म्हणा, किंवा मग थोडंसं आराम करायचं आहे म्हणा, किंवा एक असतं ना की किचन नको, हॉल एकच आहे आपल्याकडे, किचनमध्ये नाही जायचं, मग कुठं जायचं, तर बाल्कनीमध्ये. म्हणून मग आम्ही ही बाल्कनी पूर्ण करून घेतली, जेणेकरून मी इथे अभ्यासाला बसेल. आणि एवढी व्यवस्था केल्यानंतरसुद्धा मला खोटं वाटेल. मी अभ्यासाला इथे आमचं ना ह्या ठिकाणी एक मोठा पलंग होता, जिथे आम्ही म्हणजे झोपण्याचा व्यवस्थित असा आरामात झोपण्याचा पलंग होता मोठा.
तिथेच अभ्यासाला बसलेली आहे, नाही तर स्वयंपाकघरात. त्या बाल्कनीचा मी कधीही पण उपयोगच केला नाही ह्याच्यासाठी, अभ्यासासाठी. पहिले सुरुवातीला केला, पण नंतर मग असं झालं की नाही मला नाही इथे अभ्यास करतायत, एकांत खूप जास्त होतो. सो मी इथे हॉलमध्येच अभ्यास करायला लागेल. सो हॉलमध्येच अभ्यास केला, त्यामुळे त्याचा जे इंटेन्शननी त्याचं काय निर्माण झालं होतं त्याचा काही उपयोग नाही झाला. ते मी नेहमी ऐकते, एवढी खोली केली तुझ्यासाठी, तू काही उपयोग नाही केला. तर ठीक आहे, नाही केलं काय करणार. काही म्हणणं आहे तुझं याच्यावर? काही म्हणणं नाही, कारण की ते मला नेहमी म्हणत असते. त्याच्या हॉल नंतर आता हा हे आहे, पॅसेज आहे, मध्ये टॉयलेट बाथरूम आहे. आणि हे आता टॉयलेट बाथरूम मी आत्ता नाही दाखवणार, कारण मी म्हटलं तसं रिनोव्हेट व्हायचं, त्यामुळे ते नाही दाखवणार आता, ते रिनोव्हेशन नंतरच दाखते. सो टॉयलेट बाथरूम आहे इथे. आणि हे आपण एंटर होतो आहे किचनमध्ये. हे आमचं आहे किचन पूर्ण, हे पण इथे सगळं. आणि हे खूप खराब आहे, कारण की हे रेंटवाल्यांनी म्हणजे रेंट म्हणून दिलं होतं, त्याच्यानंतर ते परत मी रिपीट करते ती गोष्ट, कारण असं व्हायला की किती खराब आहे घर. तर रेंटनी दिलं होतं, आणि रेंटनी दिल्यानंतर मग 2 महिने बंदही होतं. तर कोण कसं वापरतं आपल्याला माहीत नसतं, आणि त्याच्यानंतर थोडंसं बंद असल्यामुळे पण खराब झालेलं आहे ते. पण ठीक आहे, म्हणून म्हटलं की रिनोव्हेशन झाल्यावर पण दाखवेल. सो हे आहे आमचं किचन. असा आमचा 1 RKचा फ्लॅट आहे हा, डोंबिवलीमध्ये 4th फ्लोअरला, 4थ्या मजल्यावर, विदाऊट लिफ्ट. आणि बिल्डिंग बांधली 1982मध्ये, 1982मध्ये ही बिल्डिंग बांधलेली. आणि मग त्यावेळेला आम्ही जेव्हा रिनोव्हेशन केलं तेव्हा ही खिडकी, हे स्लायडिंग, हे सगळं करून घेतलं. आणि असं हे आमचं छोटूसं घर आहे. पण त्यावेळेला ना खूप सेल्फ सफिशियंट वाटायचं. आता एवढं मोठं घर येतं, इथे सफिशियंट वाटत नाही, पण त्यावेळेला ते खूप सेल्फ सफिशियंट वाटायचं की ओके फाईन. या ठिकाणी आमचा देव्हारा असायचा, आता इथे नाही आहे काहीच, कारण तो आम्ही काढून टाकला आहे. पण ह्या इथे आमचा देव्हारा असायचा. आणि इथे 24 तास पाणी नसल्यामुळे वरती पाण्याची टाकी पण लाईट नाही, तुम्हाला काही दिसणार नाही. तो ह्याच्यावर काय म्हणतात, माळ्यावर पाण्याची टाकी पण होती. जेव्हा लाईट्स वगैरे येतील, रिनोव्हेट होईल, तेव्हा दाखवेल तुम्हाला ती पण मी. कारण 24 तास पाणी नाही, आपल्याला तर 24 तास नळ उघडलं की पाणी असायची सवय आहे त्यामुळे. आणि आता मी तुम्हाला म्हटलं होतं की मी 2 माझ्या स्पेशल स्पेस आहेत. तुम्ही म्हणाल मी खूप गोष्टी कदाचित रिपीट करत असते ना गाईज, मला माहिती नाही. पण इथे आल्यानंतर मला आता माझ्यासाठी फिलिंग नेहमीचंच आहे. थंड हवेची झुळूक आली, कुठून आली ते दाखवलं तुम्हाला, तेच दाखवणार आहे. आणि तुम्ही म्हणत असाल की मी खूप रिपीट बोलते, कदाचित बोलतही असेल, पण का मी जेव्हा माझं घर बघते तेव्हा मला त्याचं माहिती असतं प्रत्येक गोष्ट, तर मला काही नवल नाही वाटत. पण आता मी तुम्हाला दाखवते माझं घर, तर मला ना खूप एक्साइटमेंट आहे, अरे माझं घर असं होतं, मी असं करायचं तसं. त्यामुळे त्या भरात कदाचित मी रिपीट करत असेल, तर तुम्ही जर बोर झाला असाल माझ्या रिपीट वाक्याने, तर आय एम सो सॉरी. पण त्या एक्साइटमेंटमध्ये रिपीट होतं ते. आणि आता फायनली मी त्या ठिकाणी पोहोचलेली आहे, जी माझी म्हणा, आईची म्हणा, आमची दोघींचीही कायमचीच फेवरेट जागा होती, ती म्हणजे ही खिडकी. आता तुम्ही म्हणाल ह्या खिडकीत फेवरेट असं काय? हे बघा, ही आमची खिडकी आणि हा वाहता रस्ता. हा डोंबिवलीचा मेन रोड आहे, पंडित दीनदयाळ मार्ग मेन रोड आहे. स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावर आमचं घर, बिल्डिंग आहे आमची, म्हणजे आमचं घर आहे. आणि याच्यात आता तुम्हाला नवीन वाटणार नाही, कारण की हा जो समोरचा मोकळा भाग दिसतोय, इथे एक चाळ होती ह्याच्या आधी. आम्ही डोंबिवलीत आलो आत्ता, ह्याच्या आधी पण जेव्हा आलो तेव्हा ना दरवेळेला नवीन धक्केच मिळाले की ही बिल्डिंग पाडली, ती बिल्डिंग पडली, ही जागा सपाट, ती जागा ह्या शेजारची गेली, इकडची गेली. आम्ही जेव्हा इथे राहत होतो तेव्हा इथे एक समोर बिल्डिंग होती. त्याच्यानंतर हे इथे खाली तुम्हाला छोट्या छोट्या टपऱ्या दिसत असतील, इथे पण एक बिल्डिंग चाळ होती मोठीच्या मोठी. तर ही तर समोरची चाळ होती ना, ते बघा, जागा बघा, एवढी सगळी जागा त्या चाळीत व्यापलेली होती. एवढी मोठी चाळ होती, चौकट चाळ होती ती. आणि 7-7, 8-8, 10-10 घरं होती तिच्या. आणि या साईडला पण होती बिल्डिंग. आता मी ती खिडकी नाही उघडलेली अजून, कारण तिकडेनं धूळ वगैरे येते त्याच्यावर. सो काय ही फेवरेट होती. तर आता ओटावरची परत सांगते, धूळ इग्नोर करा फक्त. हा आमचा ओटा आहे, बरोबर. ओट्यावर काही काम झालं, दुपारी काम करते आहे, आणि काही काम झालं, थोडंसं थकलं वाटलं, इथे ना या बाजूला इथे आमचा एक स्टूल असायचा, जो आता त्याही घरात आहे, पण तो गॅलरीमध्ये ठेवलेला आहे. तिथे स्टूल ठेवलेला असायचा. आणि आमचं काम झालं
की मी आई या स्टूलवर येऊन बसेल, थोडंसं थकल्यासारखं झालं. खाली एक छोटा पण असायचा, तो छोटा स्टूल पण आहे आमच्या तिकडच्या घरात. बऱ्याचदा मी त्या स्टूलवर बसून मी बोलते. आपण गेलो की मी तुम्हाला तो स्टूल दाखवेल छोटावाला, जो रुटीन यूजमधला आहे तो. तर आई इथे येऊन बसायची मोठ्या स्टूलवर. इकडनं छान हवा येते अगदी, किती आताही खूप सुंदर हवा येते किती उन्हाळा असला तरी. तेव्हा तर बिल्डिंग होती त्याच्यामुळे झळा कमी आणि थंड हवा जास्त यायची. आणि आताही फायनली ती झाडं आहेत मोठी मोठी झालेली, त्याच्यामुळे सुद्धा ते छान वाटतंय. तर स्वयंपाक केला, गरम झालं, इथे येऊन बसलो. संध्याकाळचा चहा तिकडे उकळतो, इथे येऊन उभं राहिलं किंवा इथे येऊन बसलं. त्याच्यानंतर मग संध्याकाळी आता ना आम्ही सोफ्यावर बसतो दोघीजणी हॉलमध्ये मस्तपैकी, खाली गार्डन आहे तिथे गार्डनमध्ये बघत. पण ह्या जागेवर बसून आम्ही रोज संध्याकाळी चहा प्यायचो इथे. आणि ती मजा ना काही वेगळीच होती. म्हणजे इथे बसायचं, दोघीजण स्टूलवर बसलायत, चहा पित आहेत आणि खाली वाहता रस्ता बघतात. आता हे सगळं ना थोडंसं समोर दुकानं नाही आहे, काही नाही आहे, तर कदाचित थोडंसं वृक्ष वाटत असेल, कदाचित नाही वृक्षच वाटतं ते. कारण इथे सगळी खाली दुकानं होती. अगदी वडापावचं दुकान असेल, त्याच्यानंतर टेलर होता, नारळ म्हणजे शहाळ्याचं दुकान होतं, त्याच्यानंतर शिलाई मशीनचं दुकान होतं, सुतार होते, आम्ही ज्यांच्याकडनं गणपती घ्यायचो त्यांचं दुकान होतं समोर. तर हे सगळं समोर असं हे होतं ना, तर त्याच्यामुळे ना रोज बघायला मजा यायची. इव्हन पावसाळ्यातसुद्धा इथे उभं राहिलं ना की लोकांची लगबग असायची. म्हणजे पाऊस पडत नसतो, अचानक पडायला लागतं, त्याला काही काम झालं नसतं. अचानक पडायला लागलं की लोकांची लगबग, छत्र्या घेतलेले लोक, सकाळी शाळेत जाताना पावसाळ्यात इथे बसलं तर रेनकोट घालून शाळेत चाललेली मुलं. इतका सुंदर वेळ जायचा. आणि समोरच्या बिल्डिंगमधले लोक पण दिसायचे, त्यांच्या घरात काय चाललं आहे अगदी लिटरली दिसायचं इतकं. की मी तुम्हाला एक गंमत सांगते एकदाची, की आम्ही ना इथे गच्चीवर फटाके फोडायचो. आता गच्चीवर आम्ही जात नाही, पण आम्ही गच्चीवर फटाके फोडायचो. तर एकाने आमच्या बिल्डिंगमधल्या एका मित्रांनी काय केलं, असं तिरपं रॉकेट लावलं, आडवं लावलं. तर आमची समोरची बिल्डिंग, आता तुम्हाला अंतर दिसत असेल, पण त्यांच्या घरातला टी व्ही पण दिसायचा आम्हाला. हे कशावरून सांगते की त्यांनी तिरपं रॉकेट लावलं आणि ते रॉकेट डायरेक्ट समोरच्या घरात गेलं होतं, बिल्डिंगमध्ये एकांच्या घरात. नशिबाने काही हे झालं नाही, अपघात झाला नाही, काही प्रॉब्लेम झाला नाही, पण इतकं जवळ होतं ते. मग त्यांचं पण डे टू डे लाईफ दिसायची, त्यांच्या काय चाललं आहे काय नाही ते दिसायचं. आणि हा रस्ता आहे ना वाहता, हा तुम्हाला कधी बोर नाही होऊ देत. सतत लोकांची ये जा असते, सतत हे असतं. आणि इथे बसलं शांत थोडा वेळ, आता तर कामं चालूच नाही येणार कदाचित, पण नाही तर इथून तुम्हाला लोकलचं हॉर्नसुद्धा ऐकू. रात्री 3 वाजता हा रस्ता असाच गजबजीचा असतो. रिक्षा चालू आहे, रेल्वेचा हॉर्न वाजतोय, हे आहे ते आहे, असं चालू असतं. सो ही आमची फेवरेट जागा होती माझी आणि आईची. आम्ही इथे बसून खूप गप्पा, किंवा माई स्वयंपाक करत असेल ओट्यावर, मी इथे माझे काम काही नसेल मला, तर इथे स्टूलवर येऊन बसायची आणि आईची गप्पा म्हणत बसायची. मग ती स्वयंपाक तिचा झाला किंवा आम्ही जेवायला बसायचो, इथे खाली बसायचो किंवा मग हॉलमध्ये जाऊन बसायचो खाली. तर तेव्हा इथे डायनिंग टेबल नव्हता कारण छोटं घर होतं त्याच्यामुळे, पण ना तेव्हाची मजाच खूप वेगळी होती. आणि आता बघू, आईची जर बोलायची इच्छा असेल, कारण ती खूप दमली आहे, ती खूप चाललेली पण आहे, तर तिची इच्छा असेल ना तर आपण विचारूयात तिला इकडचं की तुझ्या काय हे आहेत ते सांग, तुला कसं म्हणजे इकडच्या काय आठवणी आहे तुला, तिला जर सांगावं असं वाटलं. आणि इफ शी इज रेडी, थकलेली नसेल तर आपण तिच्याशी बोलूया त्याच्यावर. पण त्याच्या आधी थोडा वेळ मी इथे जरा हवा खाते मस्तपैकी, मग आपण बोलूयात. ओके. आणि थोडासा कॅमेरा हलतोय, मला माहिती माझा चेहरा कदाचित कटतही असेल कधी कधी, बट आजच्या दिवस त्याच्यासाठी थोडंसं माफ करा मला, पुढच्या ब्लॉगपासून असं होणार नाही. ओके, बाय. आणि थोडा वेळ इथे एन्जॉय करते, त्यांना आपण बोलूया. हॅलो गाईज, आम्ही घरी आलो. तुम्ही म्हणाल डोंबिवलीच्या घरातून निघून डायरेक्ट परत नाशिकच्या घरात आलात, मध्ये प्रवास दिवस काही केलात का नाही गेलात? तर प्रवास केला, डोंबिवलीच्या घरात आम्ही गेलो. त्याच्यानंतर तिथे आमची जी कामं होती, ज्याच्यासाठी मुळात आम्ही रिनोव्हेशनसाठी गेलो होतो, तर ते काम झालं. ते सगळं झाल्यानंतर आम्ही प्रवासही केला. पण झालं असं की ते कामं सगळे बघता झालं आम्हाला उशीर. आणि उशीर झाल्यामुळे झालं असं की आम्हाला 1च तास झाला होता ट्रेनसाठी. त्यामुळे मग आम्ही पटापटा निघालो. मग मध्ये आम्ही 1-2 गोष्टी घेतल्या. आम्ही डोंबिवलीला गेलो होतो आणि डोंबिवलीचा स्पेशल आहे, जे डोंबिवलीत राहतात त्यांना माहिती. मुंबईचं स्पेशल आहे वडापाव, आणि डोंबिवलीत तर चुम्मेश्वरी मिळतो वडापाव. सो आम्ही मग स्टेशनजवळ एक शॉप आहे, तिकडनं वडापाव पण घेतला, ट्रेन पकडली, इथे आलो. पण झालं असं की मी एका एजंटला दिलं होतं रिझर्वेशन करायला. त्या एजंटनी ऐन टायमाला ऐन वेळेवर खच मारली. म्हणजे काय केलं, ऐन वेळेवर पोपट केलं.
4 दिवस आधी त्या एजंटला सांगितलं होतं, तरीसुद्धा त्यांनी तिकीट काढलं नाही. आधी त्याला सांगितलं पंचवटीचं काढ, जी 7-10ला कल्याणला येते तिचं. तो म्हणे तिचं काढतो माझ्या पोट्यातनं, तिचं निघालं नाही. मग म्हणे मी 7:30ची राज्यराणी तिचं काढू का? म्हटलं बाबा तिचंही काढ, पण कन्फर्म कर, कारण की आपण कसं असतं, तरुण लोक कसं येऊ शकतो. आई होती सोबत, तर मग नाही इतका वेळ उभं राहू शकत किंवा हे होऊ शकत. म्हणून त्यांनी आत्ता सकाळी आम्ही डोंबिवलीला पोहोचेपर्यंतसुद्धा त्यांनी रिझर्वेशन पाठवलं नव्हतं. मी त्याला कॅन्सल करून पैसे परत पाठवले. म्हणजे तुमच्यावर जर कोणी, माझं म्हणणं तुमच्यावर जर कोणी विसंबत असेल तर तुम्ही हे असं नाही करायला पाहिजे. ही खच मारणं म्हणजे ह्याला वेड्यात काढणं म्हणतात लोकांना, हे नाही करायला पाहिजे. इफ यू आर डुईंग अ बिझनेस, तुम्ही पैसे घेता, तुम्ही मला मागितले तेवढे पैसे मी तुम्हाला तिकीट काढायच्या आधी पाठवले होते, पण तुम्ही ते नाही केलं काम. आणि बाकी सगळ्यांना त्रास देणं ठीक आहे, एजेड माणसं आहेत म्हटल्यानंतर त्यांना त्रास देणं हे योग्य नाही आहे. सो आय गेस तुम्हाला थोडीशी बुद्धी द्यावी देवानी, की तुम्ही ह्याच्यापुढे असं करू नये कोणाच्याच बाबतीत. आणि ह्याच्यापुढे असं केलं तर मग तुमचा बिझनेसला रामराम करायला हे राहा, कारण की तुम्ही लोक तुमच्यावर विसंबतील आणि तुम्ही जर लोकांच्याशी फसवणूक करून पैसे खायला लागले तर मग असा बिझनेस नाही करत होत. जेवढी त्यांना बुद्धी पाहिजे की आपण कोणाला तरी त्रास दिला तर आपल्याला त्याच्या काय म्हणता येईल त्याला, त्याचे हे भोगावे, म्हणजे हे करावंच लागतं तुम्हाला, त्याचं उत्तर कुठंतरी द्यावंच लागतं तुम्हाला. सो असो, ही चुकीची गोष्ट आहे खरं तर. म्हणून मी हे बोलले की लोक तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला पैसे देत आहेत की बाबा तू आमचं रिझर्वेशन करून दे, कारण आम्ही जाऊ नाही शकत आहे. सो इट इज युअर ड्युटी. आणि जर मी 4 दिवस आधी तुला सांगते, 4 दिवस आधीच रिझर्वेशन्स मिळतात ह्या गाड्यांची, तर 4 दिवस जर मी आधी तुला सांगते तर इट इज युअर ड्युटी. आणि नाही झालं तर तुम्हाला कळवायला पाहिजे 2 दिवसांपूर्वी की नाही होते मॅडम, मी माझे दुसरे सोर्स वापरले आहेत. त्याच मी ज्या पद्धतीने मी आणि आई आलो. आणि हे एक कारण होतं शूट न करण्याचं की माझी खूप चिडचिड झाली होती त्यावेळेला, कारण दिवसभराचा माणूस थकलेला आहे, रिझर्वेशन नाही झालेलं आहे, आणि आई पण आहे, तिचं सगळं पाठ, कंबर, मान, सगळं पाय दुखायला लागले, सगळं लागून गेलं. तर त्याच्यामुळे माझी झाली होती खूप चिडचिड की ही चुकीची पद्धत आहे ना. जर मी प्रिव्हियसली तुम्हाला इंटिमेट करते की माझ्यासोबत एक ज्येष्ठ नागरिक आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही रिझर्वेशन लवकर करा व्यवस्थित, आणि तुम्ही करत नाही आहे, पैसे घेऊन तुम्हाला मी 4 दिवस आधी पैसे देऊन पण तुम्ही ती काम करत नाही आहे, याचा अर्थ तुम्ही किती बिनभरोशाचे आहात, तुमच्यावर कोणी विश्वास नाही ठेवला पाहिजे याच्यापुढे, असे आहात तुम्ही. हे तुम्ही सिद्ध केलं. इनकॉम्पिटंट आहात तुम्ही अतिशय. त्यामुळे थोडंसं आपलं कॉम्पिटंटनेस वाढवा, थोडंसं कामात लक्ष द्या, नाही तर तुमचा बिझनेस शून्य व्हायला, बिझनेसला रामराम करायला वेळ लागणार नाही, जसंच तुम्ही लोकांना त्रास देत राहिले. आणि हे मी बोलले म्हणजे कारण का नाही शूट केला ब्लॉग, तर त्याचं हे खूप महत्त्वाचं कारण होतं की बसायला जागा नव्हती मला बराच वेळ. म्हणजे मी कसाऱ्यापर्यंत, कल्याण टू कसारा मी उभी होती पूर्ण वेळ, आणि आईला एक जागा होती ती मिळाली होती, ती पण बरीच मला वाटतं बऱ्यापैकी थोडंसं एक अर्धा तास वगैरे उभं राहिल्यानंतर जागा मिळाली होती. सो असा सगळा प्रकार झाला होता. आणि आम्ही तिकडनंही निघालो होतो, आम्ही निघतोय वगैरे, कारण आम्ही ज्या कामासाठी गेलो होतो तेच काम होईपर्यंत 6 वाजून गेले. मग त्याच्यानंतर 1च तास झाला होता आमच्याकडे, कारण 7:10ला ट्रेन होती कल्याण स्टेशनला. आम्हाला डोंबिवलीवरनं लोकल पकडून कल्याणला यायचं होतं. जिने चढणं वगैरे सगळं, नाहीचे गुडघे दुखतात, त्यामुळे ती अशी भराभर आपल्याला इकडं पट्ट पुढ्या म्हणून जिने नाही चढू शकत, त्यामुळे मग सगळीच हे होती. म्हणून मग मी तिथे मोबाईलच काढला नाही, कारण गर्दी खूप होती. संध्याकाळची वेळ, मुंबईत गर्दी खूपच असते. म्हटलं मोबाईलही जायचा, आपणही पण तिकडे पडायचो, ही भानगड नको. पण मी मोबाईल काढला नाही. ट्रेनमध्ये बसल्यावर करू म्हटलं होतं, पण ट्रेनमध्ये बसायला जागा नाही मिळाली बऱ्याच वेळ, तर तिथे कुठे मोबाईलचं फॅड काढणं होतं, त्याच्यामुळे मी शूट केलं नाही. आणि उभं राहा, आणि ह्या सगळ्यांनी असं पूर्ण इतकं एक्झॉस्ट झालं होतं की नाशिक रोड स्टेशनला उतरल्यावर शॉट घ्यावा की बा आम्ही फायनल नाशिकला पोहोचलो वगैरे, अशी कुठली इच्छा नाही झाली, कारण की आम्हाला पकडायची होती बस. आणि आय डोंट नो काय झालं आहे, माझा उजवा पाय ना त्याला अचानकच चमक भरलेली, त्याच्यामुळे मला धड चालताच येत नव्हतं. तर कॅमेरा कुठे काढणार होती मी, कशाने झालं आहे माहिती नाही, कदाचित दिवसभर उभं राहणं चालणंच झालं आहे फक्त, त्याच्यामुळे असेल कदाचित. कारण आपण रोज नाही चालत ना, एक दिवस कपॅसिटीच्या वर जास्त चाललो की होतं असं कधी कधी, तर मे बी तसं काहीतरी असावं. मग आम्ही बस पकडली, घरी आलो आम्ही जवळजवळ 11:45 आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर थोडंसं खाल्लं, कारण आम्ही दिवसभराचं काहीच जेवलेलो नव्हतो. मग आम्ही घेतला होता वडापाव, तो खाल्ला. त्याच्यानंतर माझी फेवरेट मॅगी करून खाल्ली मी.
कारण ते एकच घेतला होता, तो थंड झाल्यावर त्याची मजा येत नाही म्हणून. मग मॅगी पण करून खाल्ली. आता जस्ट माझं सगळं खाऊन उरकलं आहे आणि नाव इट्स हाय टाईम. मला खूप आईला झोप आली होती, आई थकली खूप होती, कालही झोप झाली नव्हती आमची, त्याच्यामुळे तर ती जाऊन ऑलरेडी झोपलेली आहे. सो आता मला पण खूप झोप आलेली आहे, सो मी पण जाऊन झोपते आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला हे तर सगळं ठीक आहे, तिकीटाचं वगैरे जे झालं ते झालं. आणि मला माहिती आहे, मी आज म्हटलं होतं की मी हा व्लॉग कधी लावणार आहे आणि त्याचं काय कारण आहे हे मी तुम्हाला आजच्या व्लॉगला सांगेल. पण आता ना सिरियसली एनर्जी अजिबात नाही आहे, डोकंही माझं दुखायला लागलं होतं, कारण झोप नाही आहे. म्हणजे आम्ही 24 तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे की आम्ही काय म्हणतात ना त्याला, एक माणूस सफर करतोय नुसता. सकाळी आम्ही 9:30 निघालेलो आहे, रात्री 11 वाजता आम्ही घरी आलो आहे. आणि आता बस झालं आहे आता एवढ्या सगळ्या धावपळीत प्रवासात. आणि मुंबईत ऊन खूप आहे, गरमी खूप आहे, घाम खूप आहे, त्याच्याने सगळं एक्झॉस्ट व्हायला झालं आहे. सो आय नो की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी तुम्हाला ह्या व्लॉगच्या शेवटी सांगेल की हा कधी लागणार आहे आणि का लागणार आहे ते. पण तर दिवसांचा कालावधी जाईल की मी हा व्लॉग लावेल त्याला, कारण आज आहे 10 तारीख आहे, तर 5-6 दिवसांचा म्हणूया, 5-6 दिवसांचा कालावधी, काहीतरी कारण आहे म्हणून तो कालावधी मी हे करते. आणि सगळे व्लॉग्स तुम्हाला आता रेग्युलर मिळायला लागतील, आणि ते रेग्युलर मिळावे ह्यासाठीच मी त्या दिवसाची निवड केलेली आहे. असं म्हटलं तर काही जणांना कदाचित कळलंही असेल कुठल्या दिवसाची निवड केली, चांगला दिवस आहे तो तर. आणि ज्यांना कळलं नसेल त्यांना उद्याच्या व्लॉगमध्ये कळणार आहे की कधी हा लागणार आहे, आणि म्हणजे लागेल तेव्हा तो तुम्हाला कळेलच, पण हा का बरं त्या दिवशी लागला हे तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये कळेल. सो आय होप तुम्हाला आजचा व्लॉग, आमचं ट्रॅव्हल आणि जातानाच, फक्त येतानाचा जो तुम्हाला मी दाखवलंच नाही कारण इट इज अ हेडेक ट्रॅव्हल म्हणून, तर आय होप तुम्हाला आजचा व्लॉग, आमचं डोंबिवलीचं घर जेही होतं, खराब होतं, चांगलं होतं, जेही होतं, सध्या रिनोव्हेट नसतानाचं घर, तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्हाला आजचा व्हिडिओसुद्धा आवडला असेल. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कॉमेंट करा, कसा वाटला आजचा व्लॉग हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. सो छानशी कॉमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण की आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. कारण की 1000 सबस्क्रायबरच्या पूर्ण जेव्हा होतील तेव्हा तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट मी घेऊन येणार आहे. ते काय आहे हे 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतरच मी सांगणार आहे.